आज आपण बघणार आहोत अगदी क्रिस्पी, खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ होण्यासाठी थालीपीठाची भाजणी। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी कढईमध्ये 2 वाट्या ज्वारी घेतली आहे। आता ही ज्वारी आपण मध्यम आचेवर छान खरपूस भाजून घेणार आहोत। या भाजणीत मी ज्वारीचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे। अशी लालसर झाली म्हणजे आपली ज्वारी छान भाजून झाली आहे। आता ही ज्वारी गार करण्यासाठी मी एका चाळणीमध्ये काढून घेतली आहे। तिला थोडंसं पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर मी 1 वाटी बाजरी घेत आहे। बाजरी सुद्धा खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे। मध्यम आचेवरच सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बाजरी सुद्धा आता आपली छान भाजून झाली आहे। आता ती आपण ज्वारीवर काढून घेऊ आणि तिला पण थोडासा पसरून घेऊ। आता मी 1 वाटी गहू घेतले आहे। गहू सुद्धा आपल्याला मध्यम आचेवर छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। बघा आपल्याला गहू छान आता भाजले गेले आहे। आता गहू सुद्धा आपण गार करण्यासाठी चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। आता मी इथं अर्धा वाटी तांदूळ घेतले आहे। तांदूळ सुद्धा गुलाबी होईपर्यंत आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे। बघा या प्रकारे। आता हे तांदूळ सुद्धा आपण गार करण्यासाठी काढून घेऊया। त्यानंतर मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। हरभऱ्याची डाळ सुद्धा आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे। आपली डाळ भाजून झाली आहे। आता ही सुद्धा आपण गार करण्यासाठी काढून घेतली आहे। आता मी इथं अर्ध्या वाटी उडदाची डाळ घेतली आहे। आता ही डाळ सुद्धा आपण मध्यम आचेवर छान खरपूस भाजून घेणार आहोत। बघा अशी गुलाबी होईपर्यंत। आता ही डाळ सुद्धा मी गार करण्यासाठी इथं काढून घेतली आहे। आता मी इथं पाव वाटी अख्खे मूग घेतले आहे आणि पाव वाटी हरभरे घेतले आहे। या ठिकाणी तुम्ही मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता किंवा सालीची मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता आणि अख्खे मसूर सुद्धा घेऊ शकता। हे छान खरपूस भाजून झाल्यानंतर आता आपण हे काढून घेणार आहोत। बघा किती छान भाजून झाले आहे। आता हे आपण गार करण्यासाठी काढून घेणार आहोत। आता मी इथं पाऊण वाटी पोहे घेतले आहे। पोहे सुद्धा मी खरपूस लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे। पोह्यांमुळे थालीपीठ खूप छान खुसखुशीत होतात। आता पोहे सुद्धा मी इथं गार करण्यासाठी काढून घेतले आहे। आता मी इथे पाव वाटी धने घेतले आहे। धने सुद्धा मी छान भाजून घेणार आहे। धन्यांमुळे थालीपीठाला खूप छान अशी टेस्ट येते। धने भाजताना खूप छान असा सुगंध सुटला आहे। धने आता आपले भाजून झाले आहेत, ते आपण आता इथं गार करण्यासाठी काढून घेऊ। धने भाजून झाल्यानंतर आता इथं मी पाव वाटी जिरं घेतलं आहे। जिरं सुद्धा मी खरपूस छान भाजून घेणार आहे। जिरं आपलं भाजून झालं आहे। आता हे मी गार करण्यासाठी काढून घेत आहे। आता इथं मी 1 चमचा मेथी दाणा घेतला आहे। मेथी दाणा सुद्धा मी छान भाजून घेत आहे। कढई गरम असल्यामुळे तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल। गरम कढईत हा मेथी दाणा भाजून होतो। आता हे सर्व जिन्नस मी एकत्र करून घेणार आहे आणि याला गार करण्यासाठी पंख्याखाली ठेवणार आहे। पूर्ण गार झाल्यानंतर आता मी हे घरीच चक्कीमध्ये दळून घेणार आहे। या भाजणीपासून जवळपास 1 किलो पीठ तयार होतं। आता आपली ही भाजणी छान गार झाली आहे। आता आपण याला दळून घेऊ। आपली भाजणी रेडी झाली आहे आता थालीपीठ करण्यासाठी।
ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर तुमचा अभिप्राय नक्की मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.